इकडे नागपूरच्या हिंगणा औद्योगिक वसाहतीमध्ये खड्डेच खड्डे आहेत। जुन्या औद्योगिक वसाहतीतील रस्त्यांची दुर्दशा आपल्याला पाहायला मिळते। अवघ्या 1 मीटर रस्त्यावरून वाहतूक सुरू आहे। आपण ही दृश्य पाहू शकतोय, नागपूरची ही दृश्य आहेत। याचाही आढावा घेतलाय आपल्या प्रतिनिधींनी, संजय तिवारी यांनी। पाहूया। नागपूरच्या हिंगणा येथील MIDCचा पंचतारांकित परिसर आहे। हा रस्ता जो आहे 15 मीटरचा रस्ता आहे, पण त्याच्यात उपयोगी पडणारा रस्ता फक्त 1 मीटरचा शिल्लक आहे। बाकी 14 मीटरमध्ये काय घडलेलं आहे आपण स्वतः पाहू शकता। ठिकठिकाणी खड्डे आहेत। हा काही चंद्राचा परिसर नाही, पंचतारांकित औद्योगिक परिसर आहे। आणि अशी ठिकठिकाणी उदाहरणं आहेत। आपल्यासोबत नागपूरच्या हिंगणा येथील MIDC इंडस्ट्रीज असोसिएशनचे अध्यक्ष पी मोहन आहेत। मोहन साहेब, काय सांगाल? रस्ते खड्डे काय चैलेंजेस है, याच्यावरती काय परिणाम होतो तुमच्या गुंतवणुकीवर? चैलेंजेस बहुत है भाई। यहाँ MIDC हिंगना एक सबसे पुराना इंडस्ट्रियल एरिया है नागपुर का, और ऑलमोस्ट 50 साल के ऊपर हो गया। और यहाँ पे गड्ढे, बहुत सारे रास्ते बहुत बेकार है। यहाँ का ड्रेनेज सिस्टम बहुत बेकार है। रास्ते बेकार होने की वजह से यहाँ पे आने जाने में वाले को बहुत परेशानी हो रही है। इसके लिए हम वही सरकार से वही निवेदन करते हैं कि जल्दी से जल्दी इसका निवारण हो सके। काय परिणाम पडलाय? गुंतवणूकदार येतात किंवा उत्पादन विकत घेणारे येतात, तेव्हा काय परिणाम? हाँ, इसमें क्या हो रहा है, जैसे यहाँ रास्ता ख़राब होने की वजह से, जैसे कोई फॉरेन इन्वेस्टर्स वगैरह जो आते हैं, जो कस्टमर्स वगैरह आते हैं, यहाँ का रास्ता, यहाँ का माहौल देख के या तो बहुत ही उनको नाराज़ हो जाते हैं या उनका ऑर्डर कैंसिल करवा देते हैं। ये बहुत बड़ी दिक्कत है यहाँ के उद्योग। ऐसा घटना बहुत घटी है। यस, ऐसा घटना। एकूणच फक्त रस्त्याचाच विषय नाही, या ड्रेनेजचा विषय आहे। अलीकडेच मोठ्या प्रमाणात पाऊस झाला आणि त्यावेळेस तर कित्येक इंडस्ट्रीजमध्ये, प्लांट्समध्ये पाणी पोचलं होतं, आतमध्ये स्टोअर रूम आणि अगदी मॅन्युफॅक्चरिंग प्लांटपर्यंत। मनीष मालपानीजी, काय सांगाल? काय अनुभव आहे ड्रेनेजचा सुद्धा? आता नुकताच 29 तारखेला जो पाऊस आला होता, त्याच्यामध्ये माझ्याकडे खूपच व्हिडिओ आलेले आहेत। त्याच्यामध्ये नाही का भी ड्रेनेज सिस्टम जो आहे एकदम फेल आहे। म्हणजे पाणी येतो 180 mm और जातो आहे मतलब 6-10 mm वरून। तर त्याच्यामध्ये सगळ्या स्टोअरमध्ये पाणी, सगळ्या इंडस्ट्रीच्या मला व्हिडिओ आले। त्याच्यामध्ये दाखवलं की नाही का आमचा पूर्ण माल, म्हणजे रेडी माल पण और हे पण कच्चा माल पण पूर्ण बिगलेला आहे याच्यामध्ये, स्टोअरमध्ये। लाखोचं नुकसान झालेलं आहे पावसाच्या पाण्यामुळे। आणि मुख्यतः रस्ता जो आहे तो सुद्धा अत्यंत महत्त्वाचं आव्हान उभं करतोय। आपल्यासोबत सोमप्रकाश मंत्री आहे। सोमजी, MIDC सोबत कित्येक वेळा तुम्ही चर्चा केली, काय अनुभव आला? काय म्हणतात MIDCचे लोक? सर, MIDC एवं MIDC एसोसिएशन के साथ में हमारी 2 या 3 बार चर्चा हो चुकी है, बैठक हो चुकी है। रोड, इंफ्रास्ट्रक्चर, लाइट, ड्रेनेज सिस्टम सबके ऊपर में। और उन्होंने करीब 550 करोड़ का वर्क कॉस्ट, एक एस्टिमेटेड कॉस्ट हमारे सामने रखे थे, जो अभी भी पेंडिंग है। उन पर कोई डिसीजन हुआ नहीं है। जे खड्डे आहेत त्यांच्या तक्रारी आल्या तर असं माती टाकली जाते आणि त्यामुळे खड्ड्यांची परिस्थिती आणखीच भीषण होऊन जाते। कोट्यवधी रुपये खर्च करून, गुंतवणूक करून या उद्योगपतींनी इथे उद्योग थाटलेले आहेत। मात्र त्याची अशी परिस्थिती झालेली आहे की गुंतवणूकदार जेव्हा परदेशातून येतात तर ही सगळी परिस्थिती पाहून ते पळून जातात, असा अनुभव आहे। व्हिडिओ जर्नलिस्ट विनय शुक्लासोबत संजय तिवारी, NDTV मराठी, नागपूर।